नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि त्यामुळे राजापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव दूधपापेश्वर मंदिरात मी आज जाते. तर चला, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन घ्या. आत्ता आपण राजापूर शहरातल्या जवाहर चौकामध्ये आलेलो आहोत आणि इथून आपण दूधपापेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे जात आहोत. राजापूर ST बस स्थानकावरून रिक्षा किंवा स्थानिक वाहनाने मंदिरापर्यंत जाता येते. कोकण रेल्वेच्या राजापूर रोड स्थानकापासून हे मंदिर साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. धोपेश्वर या गावात 1000 ते 1200 वर्षाचा इतिहास अभिमानाने मिरवीत दूधपापेश्वर हे मंदिर प्राचीनतेची साक्ष देत आजही उभे आहे. डोंगराच्या कुशीत दडलेले, निसर्ग सौंदर्य ओतप्रोत भरलेले, अजरामर शिल्पकलेची कलाकुसर असलेले हे मंदिर श्रीदेव दूधपापेश्वर आणि इथला रमणीय परिसर पर्यटकांना भुरळ पाडत आहे. बघता क्षणी मन प्रसन्न व्हावे असे स्वर्गीय अनुभूती देणारे शांत व रमणीय हे ठिकाण आहे. समस्त राजापूरकरांचा आराध्य दैवत, ग्रामदैवत असलेले हे दूधपापेश्वर जागृत देवस्थान आहे. देशविदेशातील भाविक व अभ्यासक या ठिकाणी भेट देतच असतात. पवित्र अशा श्रावण महिन्यात तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की या. मंदिराच्या बाजूला एक छोटेखानी परंतु तितकाच सुंदर धबधबा आहे. मृदानी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर नदीच्या दोन्ही बाजूंच्या मोठ्या डोंगरांमध्ये आहे. मृदानी नदी डोंगरावरून खाली येताना मंदिराजवळच एक धबधबा तयार झाला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात या धबधब्याला भरपूर पाणी असते. दूधपापेश्वर मंदिराच्या परिसरात अजूनही काही मंदिरे आहेत, जसे की कामेश्वर मंदिर, वीरभद्र मंदिर, काळभैरव मंदिर, आणि पलीकडच्या बाजूला दत्त मंदिर आहे, जिथे आता आपण जाणार आहोत. धबधब्यांनी व हिरव्यागार वनश्रीने नटून गेलेला परिसर पाहायचा असेल तर वर्षा ऋतू योग्य राहील किंवा अन्य कोणत्याही ऋतूमध्ये मंदिराला भेट देणे योग्य राहील. महाशिवरात्री दिवशी येथे मोठी जत्रा असते. भाविकांसाठी ही एक विशेष पर्वणी असते. विजयादशमी या दिवशी सुद्धा इथे उत्सव असतो. श्रावण सोमवारी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात. सध्या श्रावण महिना सुरू आहे, तुम्ही पण नक्की भेट द्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.